Co-powered by Techno. काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी एक पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उभं राहणार असल्याची घोषणा जी आहे ती केली. या ठिकाणी बंडखोरी करणार असल्याचं देखील या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर आज म्हणजे दुसऱ्या दिवशी आज 4 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी जे आहे ते शरद पवारांची भेट घेतल्यामुळे पिंपरी चिंचवडमधील राजकीय घडामोडींना आता या ठिकाणी वेग आलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकतो आता भाऊसाहेब भोईर जे आहे ते यांनी देखील चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणात जे आहे ती उतरण्याची तयारी केली आहे. भाऊसाहेब काय सांगाल, तुम्ही आता बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. ही बंडखोरी करण्याची वेळ तुमच्यावर का आली? तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहे, तुम्ही मागे देखील चिंचवड विधानसभा लढवली होती. माग मी गेली 25 वर्षे मी महानगरपालिकेत नगरसेवक आहे. जवळ 35 वर्षे मी सक्रिय राजकीय जीवनामध्ये काम करीत आहे. आता तुम्ही फक्त बोलले की 2009 साली मी निवडणूक लढवली होती. मी निवडणूक लढवली होतीच ना, पण ती अधिकृत होती. माझ्यावर विश्वासघात झाला. त्याच्यानंतर मला असं वाटलं की कधी ना कधीतरी नेत्यांचे डोळे उघडतील, कधी मला न्याय मिळेल. पण माझ्यावर विश्वासघात करून, माझा पराभव करून काय मिळवलं? शहराचं नुकसानच झालं. त्यानंतर मात्र या शहरामध्ये प्रचंड भ्रष्टाचार, दडपशाही, गुंडशाही, घराणेशाही, या पलीकडे आपलं शहर गेलं का कुठं? कोणता विकास झालेला आहे? त्यामुळं मला असं वाटतं की माझा कोणत्याही नेत्यांवर आकस नाही. मी माझंच आत्मचिंतन करत आहे की मी नेमकं काय चुकलो. कदाचित मी सराईतपणे भ्रष्टाचार करू शकत नसेल. मी सराईतपणे TDR वगैरे असले, ठेकेदारी असले काही घटना करू शकत नसेल. म्हणून मला नापसंती असेल. त्यापेक्षा आपलं या सर्व मोठ्या लोकांच्या अवतीभोवती जाण्यापेक्षा आता आपण जनतेच्या न्यायालयात जावं आणि त्यांना विचारावं. आणि ते जनतेच्या न्यायालयात मी 2 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता थोपटे लॉन्स इथं माझी भूमिका मी स्पष्ट करणार. नक्कीच भूमिका जरी स्पष्ट करत असेल, किती नगरसेवक जे आहे ते तुमच्यासोबत असल्याचा दावा तुम्ही करता? मला माझं नंबर आव्हान सगळ्यांना असेल, कारण का माझ्या कालखंडातला एकही माझ्या समोर नाही. सगळे मला ज्युनियरच आहेत, ते सगळे माझे लहान भाऊच आहे. त्यामुळं प्रश्न असा येतो की त्यांनी आत्मचिंतन करावं, कोण आपल्या लायक आहे, कोण या शहराच्या लायक आहे. सर्वांना माझं नम्र आव्हान असेल की तुम्ही आत्मचिंतन तुम्ही सर्वांनी सुद्धा करा, की तुमचं मूल्यमापन करा. कोण समोर आहे त्याची वर्गवारी करा. त्याच्यामध्ये माझं जर काकण जर कमी असेल तर नका देऊ, माझ्याबरोबर नका येऊ. परंतु हे सर्व येतीलच. तो भाग आकडा असणार नाही. मला आकड्यावर काय फार मोठा आकडा असला, आमच्या काळामध्ये 78 पैकी 70 आमचा आकडा असायचा, तरी काय जन्मबाबर निवडून आलतेच ना. असं काही नाही. ही सर्व मंडळी आपलीच आहे. फक्त त्यांनी देखील चिंतन करावं एवढंच विनंती. पुढचा पर्याय जो आहे तो शरद पवारांच्या पक्षाचा असेल तुमच्याकडे? मला सर्व पक्षाशी माझे संबंध चांगले आहेत. माझे कुणाशीच वाद नाहीयेत. त्यामुळं मला माझ्या उद्या भूमिका माझी लोकांनी ठरवली की बाबा उभंच राहायचंय, तर मला सगळे पर्याय ओपन आहेत. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.